अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मोदी, शहा आणि फडणवीस हे भाजपच्या तिकिटाबाबत निर्णय घेतील असं रवी राणा यांनी म्हटलं। आम्ही एनडीएचे घटक असून भाजपचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं रवी राणांनी म्हटले। तर अमरावतीच्या जागेवरून शिवसेना आणि राणा यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। शिवसेनेचे अडसूळ आमच्यासाठी प्रचार करतील असं रवी राणा यांनी म्हटलं। तर राणा अडसूळांचा प्रचार करतील असा पलटवार अभिजित अडसूळ यांनी केलाय। भाजपच्या तिकिटावर नवनीत राणा या लढतील अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे सर, त्यावर तुमची प्रतिक्रिया? त्याच्यावर निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी घेतील, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी घेतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। मला असं वाटते तेच योग्य वेळी निर्णय घेतील। गेल्या 10-12 वर्षापासून देशाचे पंतप्रधान असो, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण ताकदीनं आम्ही एनडीएचे घटक म्हणून त्यांच्यासोबत आहे। त्यांचा जो निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील। आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आचारसंहितेनंतर खासदार नवनीत राणांच्या प्रचाराला आपल्याला दिसतील आणि त्याच्यामध्ये जरी आनंदराव अडसूळ सिनियर आहे, पण मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये खासदार नवनीत राणांचा झेंडा हातामध्ये घेऊन त्यांच्यासाठी मतं मागतील हा विश्वास मला आहे। चलती का नाम गाडी हा प्रकार राणांचा आहे आणि हे सगळ्या जागेवरती आजही आनंदराव अडसूळ यांचा दावा आहे का? अडसूळ कुटुंबियांचा दावा आहे का लोकसभेच्या जागेवर अमरावतीच्या? लोकसभेची जागा ही 100% शिवसेनेची आणि आनंदराव अडसूळ त्या ठिकाणी 2 वेळा या ठिकाणी आधी खासदार राहिले, या ठिकाणी आधीही शिवसेनेचे आनंदराव गुडे खासदार राहिलेत आणि त्यामुळे ही जागाच मुळात शिवसेनेची आहे आणि त्यामुळे अडसूळ त्या ठिकाणी उमेदवार म्हणून 100% उभे राहणार हे मी या ठिकाणी खात्रीपूर्वक आणि 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 त्यासाठी रवी राणा आणि नवनीत राणा हा प्रचाराला मागे उभे दिसतील तुम्हाला।